आदित्याला म्हणजे सूर्याला उगवायला कोण भाग पाडतं, प्रेरणा देतं, असा प्रश्न यक्षाने विचारलेला आहे. आणि युधिष्ठिरांनी त्याचं उत्तर देताना सांगितलंय ब्रह्म. हा त्या काळातला प्रश्न आहे आणि त्या काळातलं उत्तर आहे. ब्रह्म म्हटल्यानंतर आज काय कळणार आहे आपल्याला, की सूर्याला उगवायला कोण भाग पडतं? आम्ही म्हणू आम्ही त्यावेळी आधी बघतच नाही कधी उगवतो तो. रवींद्रनाथांचा एक किस्सा आहे. रवींद्रनाथ एकदा अस्वस्थ होत येरझारा घालत होते आणि त्यांच्या मागे त्यांचा शिष्य धावत पळत होता, कंटाळला होता. म्हणाला, काय झालं गुरुदेव, एवढे का अस्वस्थ? रवींद्रनाथ म्हणतात, अरे आजचा सूर्योदय बघायचा राहून गेला. त्याच्या मुखावर प्रश्नचिन्ह, त्यात काय एवढं, आम्ही कधीच बघत नाही. आणि मग रवींद्रनाथ म्हणतात, तुला काय कळणार रे, दर दिवशी उगवणारा सूर्य नवीन, त्याचा लालिमा नवीन, त्या सूर्योदयाबरोबर आकाशामध्ये झेप घेणारी पक्ष्यांची रांग नवीन, त्याचं सूर्याचं त्या पाण्यावरती पडणारं प्रतिबिंब नवीन, सगळं नवीन असतं. हे जे आपल्या संस्कृतीचं म्हणणं आहे ना, क्षणोक्षणी प्रतिक्षणम यत नवताम उपैती, हे म्हणणं आहे